नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे एका ब्राह्मणाने मी धर्म सोडणार नाही असे धर्मालाच का सांगितले आणि श्री विष्णू म्हणतात विधाता न्यायी आहे, प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. तर मित्रांनो, शास्त्रामध्ये सांगितले आहे की जिथं धर्म तिथं लक्ष्मी निवास करते आणि यशाचंही ग्राधान्य राहतं. जिथं धर्माने पाठ फिरवली तिथं दरिद्रता, दुःख, अकल्याणाचं साम्राज्य स्थापन होतं. तर मित्रांनो, या संदर्भात एक कथा बघणार आहोत. एका गावात साधू स्वभावाचे विद्वान ब्राह्मण राहत होते. आपल्या दिनचर्येचा अधिकांश वेळ ते वेदपाठ, पूजा, संत समागम, दीनदुःखितांची सेवा, सहायता आणि प्राणीमात्राच्या हितार्थ कामे करीत असत. त्यांचं घर स्वस्थ गुणी मुलांनी, त्यांचं शेत सगळ्या प्रकारच्या धनधान्यांनी समृद्ध, तसेच त्यांचे उद्यान सुस्वादू फळांनी वृक्ष भरून असे. ब्राह्मणाचं यश चारी दिशेला पसरलेलं होतं. जनतेमध्ये तसेच राजदरबारात त्यांना फार मान प्रतिष्ठा होती. अशा प्रकारे धार्मिक ब्राह्मणाची श्रीवृद्धी पाहून अधर्म मनातल्या मनात कुढत असे. त्या सुखी परिवाराचं केंद्र आपण व्हावं अशी त्याची इच्छा होती. एके दिवशी अधर्म अलक्ष्मीला बरोबर घेऊन ब्राह्मणाच्या घरी गेला आणि दीनवाणीने म्हणू लागला, हे विप्रवर, माझ्यावर आजकाल फार विपत्ती आलेली आहे. चारी बाजूला संकट चिंता यांनी त्रस्त होऊन मी आपल्याला शरण आलेलो आहे. आपण कृपा करून जर माझ्या स्त्रीला काही काळासाठी आपल्या आश्रमात ठेवला तर मी देशात फिरून काही धन कमावून आणेन, ज्यामुळे माझी चिंता दूर होईल. ब्राह्मणानं उत्तर दिलं, मी हिचा आपल्यापेक्षा तसेच सुनेपेक्षा सुद्धा चांगला सांभाळ करेन. कोणत्याही प्रकारचे कष्ट तिला होऊ देणार नाही. तुम्ही निश्चिंत होऊन धनोपार्जन करा. आणि ती अलक्ष्मी ब्राह्मणाच्या परिवारात राहू लागली. दुसऱ्या दिवशी पूजापाठ समाप्त करून बाहेर जाणार एवढ्यात एक स्त्री मूर्ती प्रकट होऊन म्हणाली, हे ब्राह्मणा, माझं इथं राहणं संभव नाही. त्या दिव्य मूर्तीला पाहून ब्राह्मणाने श्रद्धापूर्वक नमस्कार केला आणि विचारलं, आईसाहेब, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझ्या घरातून का जावं म्हणता? त्या स्त्री मूर्तीनं उत्तर दिलं, मी या घरची धनलक्ष्मी आहे. तुम्ही आपल्या परिवारात अलक्ष्मीला स्थान दिलंत. मी आणि ती एकत्र राहू शकत नाही. ब्राह्मण म्हणाले, आश्रिताला हकलणं धर्माविरुद्ध आहे. तुमची जर राहण्याची इच्छा नसेल तर तुमची मर्जी. धनलक्ष्मी ब्राह्मणाच्या घरातून निघून गेली. याचा परिणाम म्हणजे ब्राह्मणाच्या शेतातलं पीक नष्ट झालं. आलेल्या धान्याची उंदरांनी बर्बादी केली. सुस्वादू फळाने बहरलेले वृक्ष वाळून गेले. दुसऱ्या दिवशी पूजेनंतर उठताना पुन्हा एक नारी मूर्ती उपस्थित झाली आणि म्हणाली, हे ब्राह्मणा, मी तुमची यशलक्ष्मी आहे. तुम्ही आपल्या घरात अलक्ष्मीला आश्रय दिल्यामुळे मी तिच्याबरोबर राहू शकत नाही. यशलक्ष्मीही गेली. ब्राह्मणाचा आदर मान समाप्त झाला. घरातून बाहेर निघाल्यावर जिथं उच्चपदस्थ अधिकारीसुद्धा ब्राह्मणाच्या पुढे मान झुकवत होते, तिथंच साधारण लोकसुद्धा त्यांचा उपहास, तिरस्कार करू लागले. तरीही ब्राह्मण विचलित झाले नाहीत. एके दिवशी पुन्हा एक स्त्रीमूर्ती प्रकट झालेली पाहून ब्राह्मणाने नमस्कार करून विचारलं, महामान्य माता, आपण कोण आहात? त्या स्त्रीमूर्तीनं उत्तर दिलं, मी तुमच्या घरची कुललक्ष्मी आहे. अलक्ष्मीबरोबर मी राहू शकत नाही. मी जात आहे. ब्राह्मण म्हणाले, माता, आपली इच्छा. कुलस्वामिनीनेही प्रस्थान केले. त्याचा परिणाम असा झाला, लोकांमध्ये ब्राह्मणाच्या चरित्राविषयी चर्चा होऊ लागली. कोणास माहीत ती स्त्री कोण आहे, पण त्यांनी तिला आपल्या घरी ठेवून घेतलं. त्यांच्या कुळाला कलंक लागला. ब्राह्मण तरी अविचलित होते.
दुसऱ्या दिवशी पूजेतून उठल्याबरोबर एक दिव्य पुरुष मूर्ती समोर आली आणि ब्राह्मणाला म्हणाली, मी जात आहे. ब्राह्मणाने पहिल्याप्रमाणेच मस्तक झुकवून नमस्कार करून विचारलं, महाराज, आपण कोण आहात आणि तुम्ही का जावं म्हणता? त्या मूर्तीने उत्तर दिलं, मी धर्म आहे. अलक्ष्मीला आश्रय दिल्यामुळे तुमच्या घरातून धनलक्ष्मी, यशलक्ष्मी, कुललक्ष्मी निघून गेल्या. आता मी सुद्धा जात आहे. ब्राह्मण म्हणाला, महाराज, कुणाला आश्रय देणं अधर्म तर नाही. तिन्ही लक्ष्मी देवी असं नाही म्हणाल्या की तुम्ही अधर्म केलाय ज्यामुळे आम्ही जात आहोत. त्या तर असंच म्हणाल्या, अलक्ष्मीबरोबर आम्ही राहू शकत नाही. महाराज, त्यांचा स्वभावच तसा आहे. मी त्यांना रोखू शकत नव्हतो. परंतु हे महामना, तुम्ही जाऊ शकत नाही, कारण मी तुम्ही राहावं म्हणून तर अलक्ष्मीला आश्रय दिला. जोपर्यंत मी स्वतः आपल्याला सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्यापासून वेगळे होऊ शकत नाही. मी धर्माला सोडून राहू शकत नाही. धर्माने हे ऐकल्याबरोबर प्रसन्न झाला आणि हसून म्हणाला, बरं, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. तुझं कल्याण हो. धर्म अदृश्य झाला. काही वेळातच लक्ष्मीचे तिन्ही रूपं वापस आले. ब्राह्मणाचे उजाड झालेले शेत पुन्हा हरेभरे झाले. उद्यानातील वृक्षाला मधुर फळं आली. जनतेमध्ये ब्राह्मणाला मान सन्मान प्राप्त झाला. अधर्म पराजित झाला. संध्यावंदन झाल्यावर ब्राह्मण बाहेर आले. पाहता तर काय, अधर्म दारात उभा आणि अधर्म म्हणाला, माझ्या पत्नीला बोलवा. महाराज, मी तिला वापस नेण्यासाठी आलो आहे. ब्राह्मणाने उत्तर दिलं, माझ्याकडून ती जितके दिवस राहील तितके दिवस ती इथे राहू शकते. तरीही तुमची इच्छा. ब्राह्मणाने त्याच्या बायकोला बोलावलं आणि अधर्म पराजित होऊन अलक्ष्मीबरोबर ताबडतोब निघून गेला. तर मित्रांनो, पहा, धर्मच आपलं रक्षण करतो. धर्माने वागल्यास धन, यश, कीर्ती, प्रतिष्ठा ही घर चालून येतात. म्हणूनच धर्म प्राणांतीही सोडू नये. धर्मामुळे भगवंताची आपल्यावर कृपा होते आणि अंतकाळी सद्गती मिळते. तर मित्रांनो, माणसाला कर्माप्रमाणेच फळ मिळतं. या संबंधात एक छोटीशीच कथा आहे. एकदा नारद मुनी विष्णू लोकाच्या यात्रेला चालले होते. वाटेमध्ये त्यांना 2 सरोवर दिसले. त्यांचं पाणी अत्यंत स्वच्छ, शीतल आणि गोड होतं. परंतु दुःखी होते, कारण त्यांचं पाणी कोणीही पित नव्हते. माणसंच काय, पण पशुपक्षीसुद्धा पित नव्हते. पुढे चालून त्यांना 2 वृक्ष दिसले. ते आंब्याचे वृक्ष फळाने भरलेले होते, परंतु तेही दुःखी होते, कारण त्याचे फळं कोणी खात नव्हते. पुढे चालून त्यांना 2 गायी दिसल्या, ज्यांचं दूध त्यांची वासरंसुद्धा पित नव्हती. त्यामुळे त्या दुःखी होत्या. नारद मुनी श्री विष्णूकडे गेले आणि रस्त्यात सरोवर, वृक्ष, गायी हे सगळे दुःखी होण्याचं कारण काय हे सांगण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. भगवंतांनी सांगितलं, हे सगळं कर्माचं फळ आहे. विधाता न्यायी आहेत. त्यांना कुणाविषयीही राग, द्वेष नाही. ते दोन्ही सरोवर पूर्वजन्मात सख्या बहिणी होत्या. त्या श्रीमंत होत्या, दानही करीत असत, परंतु दान देण्यामध्ये पक्षपात करीत असत. आपल्याच परिचित व्यक्तींना त्या दान देत असत. इतकंच नाही तर हमेशा त्या माणसांकडून आपली प्रशंसा व्हावी ही त्यांची भावना असायची. त्यांच्या विचारात अत्यंत संकुचितपणा होता. त्यांचा उद्धार तेव्हाच होईल जेव्हा त्या सरोवराचं पाणी सगळ्यांच्या शेतास मिळेल आणि सगळ्यांचं कल्याण होईल. तेव्हाच त्या सरोवराचा उद्धार होईल. त्याचप्रमाणे ते 2 वृक्ष पूर्वजन्मात प्रकांड पंडित होते, परंतु स्वार्थी असल्यामुळे त्यांच्या विद्वत्तेचा लाभ इतरांना मिळत नसे. त्यांचा उद्धार तेव्हाच होईल जेव्हा त्यांच्या फळांच्या बियापासून अनेक उद्यान तयार होतील.
ज्यावेळी सगळ्यांना फळं खायला मिळतील तेव्हाच त्यांचा उद्धार होईल. 2 गायीच्या विषयात भगवंतांनी सांगितलं, पूर्वजन्मात त्या 2 महिला होत्या. त्या फक्त आपले पती, आपले लेकरं यांच्याकडेच लक्ष ठेवीत. त्यामध्ये स्वार्थ आणि कपटी भावना अत्यंत प्रबल होत्या. त्यांचा स्वभाव फारच संकुचित होता. त्यांचा उद्धार तेव्हाच होईल ज्यावेळी त्यांचं दूध अभावग्रस्त, रोगी, पीडित, निर्धन बालकांना मिळेल. भगवंताच्या सांगण्याप्रमाणे तिघांनी तसंच आचरण केलं. काही काळानंतर त्यांचं दुःख दूर झालं. त्या सर्वांना सद्गती मिळाली. तर मित्रांनो, माणसाने जाणून बुजून कर्म चांगले करावेत, जेणेकरून जीवाला सुख, शांती, समाधान मिळेल. अंतकाळही सुखाचा होईल, तसेच सद्गती मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या कथा आवडल्या असतील तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान कथेमध्ये.